जय महाराष्ट्र. प्रथमतः मी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच खासदार माननीय श्री संजय राऊत साहेब तसेच या राज्याचे आमदार आणि माजी मंत्री आदित्यसाहेब ठाकरे तसेच माजी मंत्री आणि या राज्याचे आमदार सचिनभाऊ आहेर या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज मला शिवसेना पुणे शहर प्रमुख या पदाची जबाबदारी दिली आहे आणि माझ्याकडनं एक या शहराचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम व्हावं त्यांनी अपेक्षा ठेवली आहे. माननीय उद्धव साहेब, माननीय राऊत साहेब, माननीय सचिन भाऊ या सर्वांचंच मला फोनवरतून मार्गदर्शन आज सकाळपासून झालं. त्यांनी सुद्धा माझं अभिनंदन केलं. माननीय उद्धव साहेबांनी मला एक शब्द बोलले की तुम्हाला हे आव्हान आहे. मी साहेबांना म्हटलो, साहेब मी आव्हान कधीच स्वीकारलंय, फक्त तुमच्या आदेशाची मी वाट पाहत होतो आणि आज माननीय उद्धव साहेबांचा आदेश झाला आणि त्या आदेशानुसार मी आज कामाला सुरुवात करतोय शहरामध्ये. या शहरामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना या शहराचा महत्वाचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो ऐरणीवरती आहे. या शहराच्या वाहतूक समस्येचा प्रश्न तो अतिशय मोठ्या प्रमाणात जटिल होत चालला आहे. शिवाय या शहराचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय. या सगळ्या गोष्टी असताना आज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड मोठं असं बहुमत मिळालं आणि त्यानंतर आज शहराची अवस्था जर पाहिली तर एवढ्या 119 आणि 7 स्वीकृत अशा जवळजवळ 126 नगरसेवकांचा पक्षात सत्तेमध्ये असताना विरोधी पक्षामध्ये सुद्धा महायुतीचाच पक्ष माननीय दिवंगत नेते अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचाच विरोधी पक्षनेता बसलेला आहे. आणि या शहरामध्ये आता सत्तेमध्ये सुद्धा महापौर महायुतीचा आणि विरोधामध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता महायुतीचा अशाप्रमाणे असल्यामुळं शहरातील पुणेकरांची फार मोठ्या प्रमाणात आज सस्य ओलपट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ती होतीये. शहराच्या महत्वाच्या विषयांवरती गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 100 दिवस या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊन झाले, परंतु या 100 दिवसांमध्ये म्हणावं असं कुठलीच भूमिका उलट ज्या पद्धतीने संपूर्ण सोशल मीडियावरती जे काही दावे प्रतिदावे सातत्याने होतात त्याच्यामध्ये मग आम्ही सुद्धा सातत्याने या गोष्टी सोशल मीडियावरती पाहत असतो. या गोष्टी सोशल मीडियावरती पाहत असताना वाईट वाटतं की महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना अक्षरशः भांडावं लागते, झगडावं लागते बोलण्यासाठी, आपला प्रश्न मांडण्यासाठी. मग एवढं महाभयंकर बहुमत जे मिळाले त्या बहुमताच्या जोरावरती शहरातले प्रश्न आज प्रलंबित पडतात. कारण विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचं किंवा लोकप्रतिनिधींचं कामच असतं ते शहरातल्या वेगवेगळ्या विषयावरती सभागृहामध्ये आवाज उठवणं आणि त्यांचा आवाज सातत्याने दाबला जातोय हा सातत्याने मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. परंतु ह्या आवाजाला कुठेतरी बाहेर एक आवाज त्याला मिळाला पाहिजे. आज आमचे एक नगरसेवक माननीय नितीनदादा गावडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी सभागृहामध्ये आहेत. आज त्यांच्याच माध्यमातून आम्ही सभागृहामध्ये सभागृहाबाहेर वेगवेगळ्या विषयांवरती एक विरोधी पक्ष म्हणून, भले आमचा पक्षनेता विरोधी पक्षनेता नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून शिवसेना ही महत्वाची भूमिका बजावताना पुणे शहरामध्ये दिसेल. आणि त्याच्यामध्ये मला जे साहेबांनी सांगितलं की प्रथम संघटनात्मक बांधणी या विषयाकडे लक्ष द्यावं लागेल. कारण येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये कुठल्याही
निवडणुका नाही आहेत. मग कुठल्याही निवडणुका नसताना पहिल्यांदा प्रथम काय करावं लागेल, तर प्रथम शहरभर पक्षाची संपूर्णपणे बांधणी करावी लागेल. मग त्याच्यामध्ये अगदी विभागाध्यक्ष असतील, उपशहराध्यक्ष असतील, शाखा प्रमुख असतील, गटप्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, या सगळ्या लोकांची एक वेगळ्या पद्धतीने बांधणी करावी लागेल. त्यासाठी येणाऱ्या 2 दिवसामध्ये माननीय उद्धव साहेबांना मी भेटणार आहे आणि मला 2 दिवसामध्ये मातोश्रीला सुद्धा बोलवलंय. त्यामुळं एक शहराची बांधणी करत असताना कशा पद्धतीने ती बांधणी करावी लागेल आणि ही आव्हानात्मक मला वाटत नाही, कारण मी या शहराचा शहर प्रमुख राहिलेलो आहे. या शहराचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलेले आहे. सातत्याने 20 वर्ष या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत आलोय. कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये मी एक पुणे महानगरपालिकेला समांतर अशी आरोग्य व्यवस्था मी स्थापन केली होती कात्रज भागामध्ये. आणि या सगळे करत असताना मान्य हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये मी एक टार्गेट ठेवलंय की मी पुणे शहरामध्ये या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणजे 23 मार्च 2026 ते 23 मार्च 2027 ही जन्मशताब्दी वर्ष आहे. आता यातले 5 महिने गेलेत, 7 महिने माझ्या हातामध्ये आहेत. या 5-6 महिन्यामध्ये पुणे शहरामध्ये 100 शिवसेनेच्या शाखा शताब्दी वर्षानिमित्त, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त शिवसेना शाखा मला या शहरामध्ये चालू करायच्या. आणि या शहरामध्ये शिवसेना शाखा चालू करत असताना मान्य बाळासाहेबांनी जे एका शाखा प्रमुखाच्या बाबतीमध्ये जे स्वप्न पाहिलं होतं की माझा शिवसेनेचा शाखा प्रमुख कसा असला पाहिजे, माझा शिवसेनेचा गटप्रमुख कसा असला पाहिजे, तो नुसता फक्त कार्डापुरता मर्यादित न राहता तो महानगरपालिकेमध्ये त्यांनी कशा प्रकारे त्याला प्रश्न उपस्थित करता येतील, त्याच्या भागातल्या ज्या आपल्या प्रभाग समित्या आहेत त्या प्रभाग समित्यांमध्ये कशा पद्धतीने त्याला तिथे प्रश्न उभे करता येतील, प्रशासनाच्या सोबत राहून वेळ प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात जाऊन सुद्धा कशा पद्धतीने लढावं लागेल, या बाबतीमध्ये सुद्धा संबंधित कार्यकर्त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि एक प्रशिक्षित असा पूर्णपणे प्रशिक्षित असा एक शाखा प्रमुख भविष्यात तुम्हाला पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रभाग समित्यांमध्ये नागरिकांच्या प्रश्नावरती आंदोलन करताना तुम्हाला दिसेल. थोडा वेळ लागेल, परंतु हे सगळं करत असताना मला सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये माजी शहर प्रमुख संजय मोरे असतील, माजी शहर प्रमुख गजानन थरकुडे असतील किंवा इतर जे काही जुने शिवसैनिक आहेत, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन मला या शहरामध्ये काम करायचंय. महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, युवती असतील, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन मला शिवसेनेची एक जी घडी थोडी विस्कटलेली आहे ही घडी एक करावी लागणार आहे. ज्या लोकांनी शिवसेनेमध्ये असताना आता 2026ची निवडणूक लढवली, शिवसेनेच्या तिकिटावरती ही लोक जी उभी राहिली, कदाचित काही ठिकाणी जे पक्षाचे कार्यकर्ते होते जे स्वतः इच्छुक असताना सुद्धा त्यांच्यावरती अन्याय झाला. आणि मग त्यांच्यावरती अन्याय झाला असताना जर ज्या पदाधिकाऱ्याला, ज्या कार्यकर्त्याला, ज्या इतर पक्षात आणल्या कार्यकर्त्याला पक्षाचं तिकीट दिले आणि पक्षाचं तिकीट देऊन त्या कार्यकर्त्याला जर तिथे न्याय दिला, त्याच्या मागे जे काही 2000, 4000, 5000 मतदान झालेले, हे सगळं मतदान हे त्याचं मतदान नाहीये. कदाचित त्याचं किंबहुना थोडंफार असेल सुद्धा, परंतु शिवसेनेला मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग त्याच्यामध्ये आहे. या शहरामध्ये 3.5 लाख मतदान शिवसेनेच्या उमेदवारांना झालेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 3.5 लाख मतांच्या मागावर सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व शाखा प्रमुख, मी शहर प्रमुख म्हणून आम्ही सर्व लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि एक पूर्वी जसं होतं की शिवसेनेचा जो दरारा पुणे शहर, मुंबई या भागांमध्ये होता, तो एक आदरयुक्त दहशत या शहरामध्ये दरारा जो त्याला आपण म्हणतो की शिवसैनिकाला पाहिल्यानंतर लोकांना हायसं वाटायचं, अजूनही वाटतं. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही पडझड झाली, एका सेनेच्या 2 सेना झाल्या, प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते विभागले गेले, एका राष्ट्रवादी 2 राष्ट्रवादी, सगळ्याच पक्षांमध्ये या गोष्टी झाल्या. परंतु शिवसेनेला जास्त करून ह्या विषयाला सामोरे जावं लागलं. आणि ह्या पडझडीच्या काळामध्ये सुद्धा ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेची कास धरली, शिवसेनेची साथ सोडली नाही, अशा सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
सर्वच पदाधिकाऱ्यांना मी सोबत घेऊन या शहराची जी कमान माझ्या हातामध्ये आली आहे त्याचा मी पुरेपूर फायदा भविष्यात शिवसेना या पक्षासाठी झालेला दिसेल. आणि थोडा वेळ लागेल या सगळ्या गोष्टींना, परंतु शिवसेना पुण्यामध्ये काय करू शकते, शिवसेना पुण्यामध्ये काय करेल, वेळप्रसंगी प्रशासनाच्या हातात हात घालून काम करणार आहे. वेळ प्रसंग पडला तर प्रशासनाच्या समोर पाय रोवून उभी राहणारी शिवसेना तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल. एवढंच या आजच्या लाईव्हच्या निमित्ताने सांगतो. आणि भविष्यात शिवसेनेला या पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस येतील याची मी सर्व जुन्या जाणत्या शिवसैनिकांना आणि माझ्यावरती विश्वास ठेवलेले, ज्यांनी मोठ्या विश्वासाने माझ्यावरती आजचा ही जबाबदारी दिली आहे, ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे, मान्य खासदार संजय राऊत साहेब, मान्य आमदार आणि या राज्याचे मंत्री मान्य आदित्यसाहेब ठाकरे, तसेच मान्य आमदार आणि या राज्याचे मंत्री मान्य सचिन भाऊ आहिर, या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलाय तो विश्वास कुठेतरी एक साध्य होताना भविष्यात दिसेल. जुन्या जाणत्या सर्व शिवसैनिकांचा जो, ज्यांनी मान्य बाळासाहेब ठाकरे असताना ज्यांनी पुण्यामध्ये शिवसेना वाढवली, रुजवली, टिकवली, या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्या सोबतीला राहून त्यांचे आशीर्वाद कधी त्यांच्या हातात हात घालून ही शिवसेना शहरामध्ये वाढवताना तुम्हाला दिसेल. आणि त्यासाठी मी एक पण केलाय की ज्या विधानसभा मतदारसंघ पुणे शहरामध्ये आहेत, 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, आणि या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय उद्धव साहेबांनी मला 4 ऑक्टोबर 2025ला जनता दरबार घेण्याची परमिशन दिलेली आहे. त्यामुळे या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये भविष्यात तुम्हाला 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये जी काही मला संपूर्णपणे या पक्षाची सगळी एक रचना करणार आहे, त्याच्यामध्ये हे जनता दरबार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये झालेले आपल्याला दिसतील. त्यामधून सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, ते जनतेचे प्रश्न मग त्याच्यामधले वैयक्तिक स्वरूपातले असतील, फायनान्सचे असतील, महानगरपालिकेमध्ये अडकलेले विषय असतील, हे सगळे सोडवताना तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते या शहरामध्ये दिसतील. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.